हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे प्रत्येकाला. का म्हणजे इंटेन्शन विल चेंज युअर लाईफ. इंटेन्शन म्हणजे काय? संकल्प, उद्देश आपला जीवन बदलू शकतो. आता एक्झाम्पल्स द्यायचं म्हटलं तर सद्गुरूंना ईशा फाउंडेशन कसं ते बनवू शकले? त्याचं काहीतरी इंटेन्शन होतं. रविशंकर असतील आर्ट ऑफ लाईफ, रामदेव बाबा असतील पतंजली, का काहीतरी इंटेन्शन होतं, त्यांना संकल्प होता त्यांचे मनात. काहीतरी चांगलं करायचं, लोकांना चांगलं द्यायचं, ही त्यांची इच्छा होती. त्यामुळे कुठलंही आपण इंटेन्शन असलं का नाही तर साध्य करू शकतो. पण आपला जनसामान्यांचा म्हणजे आपला माझे सकट मी म्हणून काय वेगळं, आपल्याला का नाही आपलं इंटेन्शन काय, डिझायर काय, विश काय, प्रॉब्लेम काय हे कळतच नाहीये. तुम्ही ऐकलं असेल लोकांनी बोलताना, अहो घर बांधायचं एक मोठं प्रॉब्लेम झाले बघा, मी मिळवतो, माझा नवरा पण मिळवतो, तरी काही होतच नाहीये. मूल अभ्यास करत नाही बघा, सर्वात मोठं प्रॉब्लेम आहे. अहो माझं प्रमोशन व्हायला पाहिजे होतं, प्रमोशन झालं नाही, मोठा प्रॉब्लेम आहे. अहो हा प्रॉब्लेम आहे का खरा? विचार करा. हे बघा, घर बांधायची ही इच्छा आहे का प्रॉब्लेम आहे? सांगा बघू. ही इच्छा आहे. आपण कुठे चुकतो म्हणजे आपले संकल्प करण्याचं विधान म्हणा, आपले विचार करायचं विधानापासूनच आपण कुठेतरी चुकतो. प्रॉब्लेम म्हटला की आपल्या माइंडला पण तर प्रॉब्लेम असाच फीड होते. हे तुम्ही माझी विश आहे, माझं इंटेन्शन आहे, माझं डिझायर आहे असं बोललात की आपलं सबकॉन्शियस माइंड पण म्हणते ओके, इच्छा आहे ना, डिझायर आहे ना, वी विल वर्क फॉर दॅट. आता हे आपण इंटेन्शन म्हणा, संकल्प म्हणा, हे काही गोष्टी करताना नावं ठेवणारी लोक भरपूर आहेत. भरपूर लोक, प्रत्येकाला आपल्याला माहित आहे. तुम्हाला काही, मला सुद्धा कमी लोक असतील, पण ते काही कॉमेंट कुठेतरी एखादा कॉमेंट असा असतो, नो डाऊट ते स्वतः काही करत नाहीयेत, पण दुसऱ्याला नावं ठेवायला, दुसऱ्याचे पाय खेचायला तयार असतात. इथे मला एक खूप चांगलं एक्झाम्पल आपल्याला द्यायचं आहे. एकदा मी इंटरव्ह्यू ऐकत होते आपले पंतप्रधानांचा. तेव्हा त्याला इंटरव्ह्यू घेणारे माणसांना विचारलं, हा तुम्ही हे सगळं खूप करता, बरोबर आहे, GDP वाढले म्हणता, अमुक झाला म्हणता, पण लोक म्हणतात नाहीये, तुम्ही देशाला खाली आणता, तुम्ही अमुक करता, तमुक करता, तुमचं काम काही बरोबर नाहीये असं बोलतात. हेच तुम्हाला वाईट वाटत नाही का? म्हणजे हे वाईट कमेंट्सची तुम्हाला वाईट वाटते का? असं ते इंटरव्ह्यू घेणारे माणसाला विचारला. तेव्हा पंतप्रधानांचं उत्तर बघा, खूप मला बरं वाटलं. आणि मला वाटते आपण सगळे ते दिलेलं उत्तर एक्सेप्ट करायला आणि कायम आपले मनात ठेवायला पाहिजे. ते म्हणाले, मैं भी इंसान हो, मला पण वाईट वाटते, मी पण माणूस आहे. बघा उत्तर, वाईट वाटते मला, मी पण एक माणूस आहे, पण मी देशाबद्दल विचार करतो तेव्हा देश आधी आहे, मी नंतर आहे. त्यामुळे मी एक्सटर्नल व्हॅलिडेशन्सना कुठेही जास्त विचार करत नाही. हे बघा, जे काही आपण काम करतो ते कामाना लोकांचा फायदा होतो, लोकांचं त्यातनं चांगलं होते.
हा तुमचा विचार असला किंवा ॲटलिस्ट लोकाला नुकसान तरी नाही होत, मग गो हेड. लोक काही म्हणू दे, लोक काय म्हणतात, लोकांनी चांगलं म्हणावं, त्यांचं व्हॅलिडेशन्स पाहिजे, हे तुम्ही बिलकुल एक्सेप्ट करू नका. त्यामुळे आधी विचार करताना मी काही विचार करते, अमुक मला एक बिझनेस करायचा आहे. ठीक आहे, मी तर बिझनेस चालू करतो, त्यातनं 4 लोकांचा फायदा होईल ना. ठीक आहे, फायदा होणार आहे, मग तर चालू करायचं. त्यामुळे कायम आपण संकल्प ठेवताना, इंटेन्शन हे कायम चांगलं ठेवायला पाहिजे. आणि त्यामुळे तुम्ही काय होते, तुम्ही प्रॉब्लेम म्हणता का नाही, तर प्रॉब्लेम विश म्हणून किंवा तुमचं डिझायर म्हणून त्याला शिफ्ट करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मला घर बांधायचं आहे, हे काही प्रॉब्लेम नाही आहे. दिस इज माय विश, दिस इज माय इंटेन्शन. तर माझं डिझायर आहे, इंटेन्शन आहे म्हटलं की इट विल गो हेड. प्रॉब्लेम म्हटलं की आपलं सबकॉन्शियस माइंड त्याला तसा विचार करेल. त्यामुळे काहीही काम करताना आपण आधी इंटेन्शन ठरवा आणि ते इंटेन्शन विल चेंज युअर लाईफ. कित्येक वेळेला लोक म्हणतात, नाही हो, मी काही करू शकत नाही, कुठे गेलं तरी मला यश मिळत नाहीये, अमुक होत नाहीये, तमुक होत नाहीये, प्रॉब्लेम्सच येतात. असं तुम्ही ऐकलं असेल लोकांनी म्हणताना. इथे का असं होते, त्या माणसाने आधी विचार करायला पाहिजे. का असं होते, माझे इंटेन्शन बरोबर आहे ना, माझे इंटेन्शन मध्ये मी विचार करण्यात कुठेतरी चुकतो का, असं विचार करून आपण पुढे गेलो का नाही, कोणी आपल्याला थांबवणार नाही. जेव्हा आपला काही तुमचे डिझायर्स असतात, वॉन्ट्स असतात, ते हायर लेवलला बघा, त्यातनं काय होते, पर्सनल माझं फायदेपेक्षाही जास्त लोकांचा त्यातनं फायदा होत असला तर मग दॅट इज वेल अँड गुड. आणि नॅचरली त्यातनं 1000, 100 लोकांचा फायदा झाला की नॅचरली इट विल कम बॅक टू मी आणि माझं पण त्याचा फायदा होणार, हे कायम आपण लक्षात ठेवायचं आहे. मी असं म्हणत नाही तुम्ही लोकांसाठी करा, नाही, पण लोकांसाठी करताना सुद्धा ते लोकांचं चांगलं झालं का नाही, त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि ते आशीर्वादामुळे आपली पण ग्रोथ होत जाते. त्यामुळे मुलं अभ्यास करत नाही, हे प्रॉब्लेम नाहीये, इट इज अ विश, असं तुम्ही विचार करा. तुमचे संकल्पात तुम्ही काहीतरी चुकीचं आणू नका. दिस इज अ विश, त्यानं अभ्यास करावा, ही माझी इच्छा आहे, त्यामुळे त्याला अभ्यास करायला लावणं हे महत्वाचं आहे. आणि पूर्वीपासून आपण हे सगळं फॉलो करत होतो. फॉर एक्झाम्पल द्यायचं ते, आपण मूल जन्मल्यावर षष्टीपूजन करतो, नंतर बारसं करतो, नेमिंग सेरेमनी, तेव्हा आपण त्याला काही नाव ठेवतो. ते नावाचे मागे हेतू काय असतो, पूर्वी देवाची नावं ठेवायचे. आणि हल्ली वेगवेगळे क्रिकेटर्सांची नावं ठेवत असतील किंवा सिनेमातले नट्यांचे, तिथेही हेतू आहे, इंटेन्शन आहे. आता कोणी आपल्या मुलाचं नाव सचिन म्हणून ठेवतो तेव्हा त्याचे इंटेन्शन काय असते, सचिन मोठा क्रिकेटचा देव आहे, माझं मूल पण तसं होऊ दे. पूर्वी देवाची नावं ठेवायचे तेव्हा पण इंटेन्शन तोच होतं. त्यामुळे आपण तर करताना इंटेन्शन सेम असते. नंतर आपण अक्षराभ्यास करतो किंवा मुलाला शाळेत घालतो तेव्हा आपलं इंटेन्शन काय आहे, मुलांना चांगलं
एज्युकेटेड व्हावं, खूप मोठा व्हावा तो, ही अपेक्षा आहे का नाही? इन द सेम वे ह्या सगळ्या गोष्टी जन्मापासून मरणापर्यंत मेल्यावर करायचे संस्कार सुद्धा, त्याला सुद्धा इंटेन्शन आहे मोक्ष प्राप्ती होऊ देत म्हणून. त्यामुळे जे काही आपण काम करतो तर आपण चांगलं इंटेन्शन ठेवून करावं, म्हणजे आपल्याला सक्सेस प्राप्त होते. हॅव ए गुड डे.